हा प्रकार ठरवून झालेला असणारे उघड आहे ना, जे काय सामान्य कार्यकर्त्यांनी केले त्याला दोष देणं मला योग्य वाटत नाही. पैसा ओतून निवडणुका, धनबलावर, हे एक काल्पनिक खोतांड आहे. असे वचननामे 50 काढा. हे वचननामे कुत्रा सुद्धा वाचत नाही. अत्र्यांचं एक फार सुंदर, आचार्य अत्र्यांचं विधान आहे की पत्रकारिता हा धर्म असला तरी धंदा म्हणून करावा लागतो. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकांविषयी संवाद साधण्यासाठी आज आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार आणि अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्व भाऊ तोरसेकर यांना आपण निमंत्रित केलंय. भाऊ, हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. या निवडणुकांच्या तिकीट वाटपाच्या वेळी किंवा आता नंतरही एक युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली. उमेदवारी लढणं, भेटणं, भांडणं, अगदी जीवावर उठणं आपण पाहिलं. सगळे तमाशे आपण पाहिले. राजकारण हे खरं तर एक पुरण झालंय. समाजकारण त्याच्यात उरलंय आणि एकदा राजकारणात शिरल्यानंतर अनेक पूर्ण उपलब्ध होतात, हे तर आहेच. पण या निवडणूक मंडळी इतका जीव का टाकतात? त्याचं कारण असं आहे की गेल्या 8 वर्षामध्ये नगरपालिका स्थानिक संस्थांच्या निवडणुका 7, 8, 9 वर्ष झालेले नाही. आणि हे पहिल्यांदा झालं असं नाहीये. बरेच लोकांच्या लक्षात, हल्लीच्या पत्रकारांना जुना काळ माहिती नाही, त्यामुळे साधारणतः 60-70च्या दशकामध्ये ज्या वेळेला असंच दीर्घकाळ स्थानिक संस्थांच्या निवडणुका घेतलेल्या नव्हत्या, त्यावेळेला मग प्रत्येक स्थानिक पातळीवर जो काम करत होता त्याला झेडपी, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा निवडणुका घेता संधी नव्हती. तो मग शेवटी उठायचा आणि प्रत्येक जण, तुम्ही बघाल तर 67 नंतर मला वाटते जवळजवळ 77 पर्यंत प्रत्येकाला मग आमदार व्हायचं होतं. कारण मध्ये नगरसेवक वगैरे होण्याचा स्कोपच नव्हता, त्या निवडणुकाच नव्हत्या. मला वाटतं 78 मध्ये पवारांचं पोलोद सरकार झालं तेव्हा परत एकदा ह्या स्थानिक निवडणुका झाल्या. आणि मग त्या स्थानिक कार्यकर्त्यांनी करायचं काय? त्यांना छोटं मोठं अधिकारपद लागतं आणि ते जर उपलब्ध नसेल तर जे उपलब्ध आहे त्याच्याकडे ते धाव घेतात. तसं आत्ता असं झालं की ह्या लागोपाठ पोटनिवडणुका झाल्या, अमुक झालं, विधान परिषद झाली, पण स्थानिक काय नाही काय खुसपट काढून 8 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. आणि मला तर वाटतं की जवळजवळ 3-4 महापालिका अशा आहेत की जिथे 9 ते 10 वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. मग त्या सगळ्यांना होप काय असतो? प्रत्येक जण आमदार व्हायला गेला. तुम्ही आमदारकीच्या तिकिटासाठी झुंबड बघितली असेल. आणि आता ही मग शेवटचा स्कोप आहे. नगरपालिका, झेडपी हे शेवटचा स्कोप असतो. तर ते येणार कारण ते इच्छुकून त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं असतं. आजच्या काळामध्ये राजकीय कार्यकर्ता किंवा स्थानिक नेतृत्व ज्याला आपण म्हणतो, तो आईच्या पोटी जन्माला येत नाही. तो त्या बाहेरच्या भिंतीवर लागणाऱ्या किंवा चौकात लागणाऱ्या फलकावर, फ्लेक्सवर जन्माला येतो. आणि हळूहळू करत आपल्या विभागांमध्ये आपला चेहरा लोकांपर्यंत घेऊन जातो. काही 4-5 हजार मतं आपल्याला पडतील अशी बेगमी करतो. आणि मग कुठच्या पक्षात जायचं, कुठच्या पक्षातून तिकीट मिळेल हे शोधायला लागतो. आणि मग हा नाही तर तो पक्ष चालेल ना, पण त्यांनी 5-6 हजार मतांची बेगमी केलेली असेल. आणि साधारणतः मुंबई सोडली तर उरलेल्या सगळ्या महानगरांमध्ये किंवा शहरांमध्ये साधारणतः 5-6 हजार मतं जिंकून यायला पुरेसे असतात. आणि त्यामुळे तेवढी बेगमी करण्यामध्ये जर 50-60 लाख रुपये, 1 कोटी 2 कोटी खर्च केलेले असतील तर मग त्याचा निकाल लागायची वेळ ही आत्ता जी निवडणूक आली आहे ती असते. आणि त्यावेळेला मग हे सगळे लोक हे झुंबड करतात. आता उमेदवारी मिळाली नाही म्हणून लोकांनी अक्षरशः कोलांट्या उड्या मारल्या या पक्षातून त्या पक्षात. काय म्हणाल याला? नाही, त्याचा तुम्हाला सगळ्यात मोठा धडा उद्धव ठाकरेंनी घालून दिलाय ना. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये आपल्याला मुख्यमंत्री पद मिळणार नसेल तर लोकांनी लाथाडलेल्या, नाकारलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर जाऊन मी मुख्यमंत्री होईन, हा जर उद्धव ठाकरेंनी आदर्श घालून दिलाय आणि त्याला ठाकरे ब्रँड म्हटलं जात असेल तर मग खालच्या लोकांनी का नाही हे करायचं सांगा ना. एक साधी एक समाजाची जी समजूत आहे, आई बदफैली असेल, बाप व्याभिचारी असेल तर मुलं काय करतील, कोणाचं अनुकरण करतील? त्यांच्यासमोर आदर्श काय आहे? एका मुख्यमंत्री पदासाठी पित्याने वर्षानुवर्षाच्या मेहनतीतून
जो एक वारसा निर्माण केला, तो जो उद्धव ठाकरेंनी धुळीला मिळवला, कशाला तर मला मुख्यमंत्री पद पाहिजे, नाही तर मी कालपर्यंत ज्या मंचावर होतो, ज्या आघाडीत होतो, युतीत होतो, ती पण पायदळी तुडवीन, पण मुख्यमंत्री पद मिळवीन. तर हा जर आदर्श असेल तर मग त्यांचा कट्टर अगदी काय म्हणाल तुम्ही जे असे असतील ते तोच आदर्श पाळणार ना. आणि त्यामुळे हे पक्ष बदलायला तयार होतात. काय चूक आहे मला सांगा ना, काय चूक आहे? आणि ज्या वेळेला विकणारे असतात त्या विकत घेणारे पण असतात. त्या विकत घेणाऱ्याला दोष देण्यात मला अर्थ वाटत नाही. आणि जगाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या जगण्याच्या तुम्ही बघाल तर बहुतेक क्षेत्रामध्ये ते आहे. आपण असं म्हणू का की मीडिया विकला जात नाही, पत्रकार विकले जात नाहीत, संपादक विकले जात नाहीत? काल आयुष्यभर ज्यांनी शिवसेना, भाजप, हिंदुत्वाची टिंगल केली ते जर आज उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाचं समर्थन करत असेल तर मग पत्रकार कुठला आदर्श निर्माण करतात? त्यामुळे जे काही सामान्य कार्यकर्त्यांनी केले त्याला दोष देणं मला योग्य वाटत नाही. तो त्या प्रवाहापतीत आहे, मी मान्य करतो, पण वाहत्या गंगेत हात धुवून येणं ही मानवी प्रवृत्ती असते. भाऊ, कल्याण, डोंबिवली, ठाणे अशा अनेक ठिकाणच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या. अर्थात निवडणूक आयोगानं तसा निकाल घोषित केलेला नाही. या विरोधात मनसे न्यायालयात जाणार अशाही बातम्या आहेत. इथे मुद्दा असा उपस्थित होतो की पक्षानेच त्यांना उमेदवारी दिली आहे आणि तरी ते उमेदवारी मागे घेत आहेत. हे नेमकं गणित काय आहे? नाही नाही, हा प्रकार ठरवून झालेला असणारे उघड आहे ना. एवढी झुंबड आहे त्याच्यात तुम्हाला तिकीट मिळतं. आता इतरांना नाकारून तुमच्या पक्षाच्या प्रमुखाने तुम्हाला झुकता कौल दिलाय की बाबा ठीक आहे आपल्या पक्षातर्फे तू उभा राहा, आणि तुम्ही जाऊन अर्ज भरता आणि विड्रॉलच्या शेवटच्या दिवशी तुमचा अर्ज मागे घेता. याचा अर्थ त्यांनी माघार घेण्याचा सगळा आधीपासून ठरलेला कार्यक्रम होता की जेणेकरून समोरचा जो सबळ पक्ष आहे त्याला बिनविरोध निवडून येता यावं, किंवा अपक्ष वगैरे चिरकुट असेल त्यांची चिंता नसते. चिंता असते समोरच्या आव्हान देणाऱ्या पक्षाची. आता याची पण मी एक व्हिडिओ केलाय, मोडस ऑपरेंडी आहे याची, मोडस ऑपरेंडी आहे. आणि हे जे काय सगळे हातपाय आपटत फिरताय हे अज्ञानातून आलेला हातपाय आपट नाही की अरे काय हे चाललंय बिनविरोध बिनविरोध. यातल्या किती लोकांना माहिती आहे, अवघ्या 8 वर्षापूर्वी 2018 मध्ये बंगालच्या स्थानिक निवडणुकांमध्ये 18,000 पेक्षा अधिक लोक अनअपोज निवडून आले, बिनविरोध निवडून आले. त्या विषयाचा सुप्रीम कोर्टाला दखल घ्यावी लागली होती. हे काय चाललंय? 100-125 किती आता आपल्याकडे आपण ऐकतो काय 100-125 आहेत की नाही मला माहित नाही, पण साधारण 70-45 वेगवेगळे आकडे येतात. पण समजा 200 आणि 18,000. बंगालमध्ये 58,000 जागा होत्या स्थानिक संस्थांच्या आणि त्यामध्ये 34% म्हणजे जवळजवळ 20,000 अविरोध टीएमसीचे लोक निवडून आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका नेत्याने सुप्रीम कोर्टात त्याच्यासाठी दाद मागितली होती. ही ज्यांना माहिती असेल ते मुंबईत किंवा महाराष्ट्रात फार मोठा चमत्कार घडला म्हणून टाहो फोडून रडले नसते. बिनविरोध निवडीवरून आज ते आपल्या अज्ञानाचं ज्ञान म्हणून प्रदर्शन करतायत. आणि मग नवीन काहीतरी पिल्लू सोडायचं, नोटाचा अधिकार आमचा काढून घेतला. अरे तुम्ही नोटाला मत देणार होता, तुम्हीच उभं राहायचं होतं. मी उभं राहा. ज्यांना नोटाचा टाहो फोडायचा ना त्यांनी तिथे जाऊन अर्ज भरावा. आता तो तुमचा किरीट सोमय्याचा मुलगा आहे, त्याच्या विरोधात कुठचाच उमेदवार ठरलेला युती नाहीये, तिथे त्याने अपक्षाला पाठिंबा दिलाय. आणि नोटाचा अधिकार जेव्हा म्हणतात, तुमचा चंद्रावर जाण्याचा अधिकार पण नाकारलेला आहे, कारण चंद्रावर जायला वाहन उपलब्ध नाहीये. हे असले काहीतरी खुळचट आणि काल्पनिक मुद्दे उपस्थित करून जे काहूर माजवलं जातं त्याचा एक दुष्परिणाम समाज मनावर होत असतो. त्यापेक्षा चांगलं काम करा. तुम्ही शिवाजी पार्क मधला आमचा अजित पंडित माझा वर्गमित्र होता, तो मला वाटते कमीत कमी 4 का 5 वेळ नगरसेवक म्हणून निवडून आला. त्याच्या विरोधात शिवसेनेमध्ये कोणीही दुसरा तिकीट मागत नव्हता, लक्षात घ्या. आणि अजित पंडितकडे फ्लेक्स लावणे इतके सुद्धा पैसे नव्हते. तो कुठल्याही गणेशोत्सव असो किंवा कबड्डी मंडळ असो यांना देणगी देत नव्हता, पण तो निवडून यायचा.
पण त्याच्या कामावर त्याचा विश्वास होता आणि त्याचा शाखा प्रमुख सुद्धा त्याच्या जागी मला तिकीट द्या, दिवाकर बोरकर मी नाव सांगतो, त्यांनी कधी तिकीट मागितलं नाही. आणि एवढं काम असेल तर मग निवडून येतात माणसं, असं कुठे आहे? ज्यांना घुसखोरी करायची आहे, जे तिकडून इकडे येतात, 2 मिनिटात इकडचे तिकडे जातात, हा अधिकार जर उद्धव ठाकरेंना आहे तर सामान्य कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि मतदाराला काय नाही? आता मग उद्या मतदारावर पण आरोप होणार की मतदारच विकला गेलेला आहे, आणि होतोय की आमच्या सोसायटीत काय ते फेबर ब्लॉक्स लावून द्या, आमच्या सोसायटी बिल्डिंगला रंग लावून द्या, याच्या बदल्यात तुम्हाला मत देऊ, असा सौदा मतदार करतात, सोसायट्या करतात, हे सांगितलं जातं. मग तुम्ही एखाद्या दुसऱ्या पक्षाला ब्लेम का करता? आपण सगळे करप्ट आहोत ना. म्हणजे माझ्या शर्टवर कमी डाग आहेत, तुझ्या जास्त आहेत, म्हणून तू आरोपी. हा जो काय थोतांड हे बौद्धिक पातळीवर चालू झाले, याच्यात संपादक पत्रकार पण सहभागी झालेत, ती सगळ्यात मोठी भयंकर गोष्ट. कारण भ्रष्टाचार याचा अर्थ भ्रष्ट आणि आचार. आचार भ्रष्ट तेव्हा होतो जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते. तेव्हा हे सगळं, माझं तर म्हणणं असं आहे की बुद्धिजीवी वर्ग आणि माध्यम जे बुद्धी मानले जातात तिथे भ्रष्ट पहिले झाले आणि तिथून त्याचा एक परिणाम आपण सामान्य जनमानसावर होताना बघतोय. पण भाऊ, तुम्ही जी उदाहरणं दिलीत तसं या काळात घडू शकतं का? कारण आता सगळा पैशाचा खेळ झाला. नाही, पैशाचा खेळ तुम्ही एक साधं लॉजिक वापरा. अशा रीतीने जर पैसा ओतून निवडणुका जिंकता येतील तर समजा एक 100 कोटी रुपये एका लोकसभेचा खर्च आहे, म्हणजे होतात किती? 50,000 कोटी. अंबानी किंवा अदानी 50,000 कोटी रुपये ओतून 500 लोकसभा निवडून त्यातल्या 300 निवडून आणून ते सरकार बनवू शकतील ना. पैशाने निवडणुका जिंकता येतात, याच्यावर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी एक काम करावं. अदानी, अंबानी, टाटा किंवा जे मोठमोठे उद्योगपती आहेत ते सहजगत्या 50,000 कोटी ओतून निवडणुकांचा धंदा करू शकतात, पण नाही करत, कारण त्यांना माहिती आहे की पैसा ओतून निवडणूक जिंकता येत नाही. त्यापेक्षा निवडणुकीत जिंकणारे आहेत त्यांना पैसे ओतून विकत घ्यावे, किंवा पैसा ओतून निवडणुका धनबलावर, हे एक काल्पनिक थोतांड आहे. भाजपकडे इतके पैसे आहेत म्हणून, भाजपच्या हाती सत्ता आहे म्हणून, काँग्रेसच्या हाती सत्ता असताना काँग्रेस पराभूत झाली, पैसा ओतून पराभूत झाली. तर पैसे ओतून वगैरे नाही होत. अजूनही सामान्य अडाणी माणूस रस्त्यावरचा त्याचा चांगुलपणावर विश्वास आहे, त्याचा मतदानावर विश्वास आहे. मी तुम्हाला एक मोठं उदाहरण देतो. मुंबईमध्ये दक्षिण जो काय तो कुलाबा मतदारसंघ आहे, त्या कुलाबा मतदारसंघामध्ये 30-32% मतदान होतं आणि सगळे उच्चभ्रू पैसेवाले महान लोक, लोकशाहीसाठी आटापिटा करणारे, टाहो फोडणारे, हे तिथेच कप परेड वगैरे भागामध्ये राहतात, मतदानाला उतरत नाहीत. कारण कोणीही निवडून आला तरी त्याला विकत घेऊ, ही त्यांची समजूत आहे. आणि दुसरीकडे गडचिरोली वगैरे भागामध्ये गेलात तर 90%, 80% मतदान होतं, ज्यांना लोकशाहीचा कुठलाही फायदा मिळालेला नाही आणि त्यांना कुठलाही उमेदवार 4 चव्वल देत नाही, पण ते इमाने इद्वारे मतदान करतात. ते आपल्या कृतीतून लोकशाहीवर विश्वास दाखवतात, कृतीतून आपलं मत व्यक्त करतात, मतदान पण करतात, आणि मतदान न करणारे लोकशाहीवर उर बडबड असतात. तेव्हा पैशाने होतं असं नाही, एवढं काही चढलेला मेंदू आहे, हे असं निगेटिव्ह बोलणारे आहेत, त्यांच्या मेंदूत भ्रष्टाचार झालेला. तुम्ही आता अदानी अंबानी नाव घेतलं, तर ज्या वेळेला मुळातच हिंदू संघटित नाहीये किंवा मुस्लिमांचं प्राबल्य वाढतंय, अशा वेळेला राज ठाकरेंसारख्यांनी मराठी, गुजराती, मराठी, हिंदी असे वाद उकरून काढणं कितपत योग्य आहे? दुसरं असं की अदानी अंबानी यांना विरोध करणं, मुळात मुख्य म्हणजे शिवसेनेनी पूर्वीपासून शिववडा किंवा झुणका भाकर यालाच प्रोत्साहन दिलं. मग त्यांनी अदानी अंबानींच्या नावाने का आवडायचं आणि अदानी अंबानी व्हायला मराठी ठरवलं? का हे सगळं करताय? म्हणजे इथे त्यांना देशाबद्दल काही वाटत नाही. राजकारणासाठी तुम्ही भेदभाव करताय, जाती जातीत तर आहेच,
आता भाषावार, प्रांतवार हे सगळे वाद उकरून काढणं कितपत योग्य? नाही, योग्य अयोग्य बाजूला ठेवा. योग्य अयोग्य नसतं, व्यवहार हा व्यवहार असतो. जिंकायचं मॅच तुम्हाला जिंकायची असते, तुम्हाला कुठल्याही प्रकारे मॅच जिंकायची, त्याच्यात काय मोठं नाही मी म्हणून. पण गंमत असं आहे की 50 वर्ष उलटून गेल्यानंतर तुम्ही तेच रडताय. म्हणजे मी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जे होतं हे शाळकरी वयात बघितलं, 10-11 वर्षाचा असताना. तेव्हा सुद्धा मुंबई तोडणार होते. अरे मुंबई फायनली आली आहे. पण ते जर केलं नाही तर मग आमचा धंदा कसा चालेल? हा धंदा झालेला आहे, ज्या पलीकडे मला वाटत नाही काही जास्त आहे. त्यामुळे दरवेळेला तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा 11 वर्ष प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते, ते विदर्भाचे होते. आणि ज्या वेळेला वसंतराव नाईक यांना हलवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातली लॉबी कार्यरत व्हायची काँग्रेसमधली, तेव्हा अचानक तुमचे जांबुवंतराव धोटे हे वेगळ्या विदर्भाचं आंदोलन सुरू करायचे. आणि वसंतराव नाईक यांच्या विरुद्ध बदलाचे जे वारे असायचे ते वारे थांबले की वेगळ्या विदर्भाचं आंदोलन बंद व्हायचं. तसं हे मुंबई तोडणार हे गेल्या प्रत्येक महापालिका निवडणुकीत किंवा असल्या निवडणुकीत आपण ऐकलेलं आहे. बरं, गंमत अशी की ज्या काँग्रेसवर आरोप झाला की मुंबई तोडणार म्हणून, अगदी 85 साली शिवसेनेने एक हाती महापालिका जिंकली, तेव्हा सुद्धा मुंबई तोडणार मराठी माणसा जागा हो म्हटलं होतं. तेव्हा कोणाच्या विरुद्ध शिवसेना लढली होती? काँग्रेस विरुद्ध. त्या काँग्रेसला बरोबर घेऊन मुंबई तोडण्याचा डाव उधळून लावण्याची भाषा बोलली जाते, तेव्हा आपल्याला कळतं हे ढोंग आहे, यात नवीन काही नाही. आणि या सगळ्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये अमराठी लोकवस्ती वाढली. त्या सगळ्या काळामध्ये शिवसेनेच्या हाती मुंबई महापालिका होती. काय केलं तुम्ही? आम्ही 92 कोटीच्या ठेवी, 92,000 कोटी एवढ्या ठेवी जमा केल्या. मला सांगा, एखाद्या घरातला बाप लाखो रुपये मिळवतो, काय ते एवढी ठेवी करून ठेवतो आणि पोरं उपाशी मारतायत. मुलांना शाळेत जायला, गणवेशाला, कपडेला पैसे नाहीत, मी ठेवी ठेवल्या. कौतुक करत असेल तर तो नालायक बाप असतो. आज जे काय आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे बोलतायत की आम्ही 92,000 कोटीच्या ठेवी केल्या होत्या आणि आज अरे त्या ठेवी गाळल्या आणि मुंबईत रस्ते दिले वर्षानुवर्ष जे खाते ठेवून. तुम्ही आता ठेवी ठेवण्यामध्ये एक असतं, त्या बँकेला तितक्या ठेवी मिळवून देणाऱ्याला कमिशन पण मिळत असते, विसरू नका. आणि म्हणून हा एक व्यवसाय आहे. तुम्हाला कुठल्या तरी आजाराची भीती दाखवली तर माझं औषध मी विकत घेणार आहात. सगळ्यात मोठा धंदा करणाऱ्या विमा कंपन्या तुम्ही मरणार आहात हे सांगून तुमच्याकडून धंदा करून घेतात, आहे की नाही? अरे मी मेलो तर तुझ्या पैशाचा उपयोग काय? पण आपण त्या भुलभुलैयात फसतो, इन्शुरन्स करतो. तर राजकारणात पण हे सगळे ट्रेंड आलेले. ठाकरे बंधूंचा वचननामा हा गेम चेंजर ठरेल असं म्हटलं जात आहे, काय वाटतं? नाही, आजकाल गेम चेंजर, मास्टर स्ट्रोक या शब्दाला काही अर्थ उरलेला नाही, कळलं का? उद्या म्हणजे मंजिरी मराठीने भाऊचा इंटरव्ह्यू घेतला, तो ह्या सगळ्या निवडणुकीतला गेम चेंजर झाला. हे जे पत्रकारांनी भाषेचा इतका चुथडा करून ठेवलाय की त्या भाषेला अर्थच राहिले नाही. मोठा धक्का, तोफ धडाडली. अरे कोण प्रेस कॉन्फरन्स मध्ये तोफ धडाडते का हो? मला सांगा. शिवाजी मंदिर मध्ये अमुक नाटक होतं आणि इतकी तोफ धडाडली की अख्खा दादर उद्ध्वस्त झाला. अरे काय बोलताय तुम्ही? तोफ कुठे धडाडते? जिथे असेल तिथे, आणि तोफा सुरक्षित जागी ठेवलेल्या असतात बॉर्डरवर सुद्धा. पण शब्द वापरायचा, मोठमोठे शब्द. तो दादा कोंडके मला आठवतो, दादा कोंडके 50 वर्षापूर्वी ते इच्छा माझी पुरी करा त्याच्यात ते म्हणायचे की बोलायचं कसं? हळू आवाजात बोल, मोठ्या आवाजात बोलू नये. हे जे म्हणजे शब्दाचा किती विचका केला जाऊ शकतो हे दादा कोंडकेंनी दाखवून दिलेलं आहे. तर हा सगळा प्रकार जो चालतो ना, तो हास्यास्पद झालेला आहे. त्या शब्दाला, त्याला गेम चेंजर. असे वचननामे 50 काढा. हे वचननामे कुत्रा सुद्धा वाचत नाही. मला वाटत नाही 1% 1% मतदार सुद्धा हे जाहीरनामे वाचत नाही. ते पुढल्या निवडणुकीत तुम्ही हे वचन दिलं होतं
म्हणून समोरच्या पक्षाला खिजवण्यापुरते घेतले जातात, जपून ठेवले जातात वेगवेगळ्या पक्षांकडे. भाजपवाल्यांचा काय तो जाहीरनामा असतो तो शिवसेना जपून ठेवते, शिवसेनेचा जाहीरनामा असतो तो काँग्रेस जपून ठेवते. या पलीकडे तो उघडून पण वाचला जात नाही. हा फरक आहे ना. त्याला आपणच म्हणायचं गेम चेंज. मीच उठायचं आणि भाऊ म्हणजे महागुरु असली भाषा वापरायची. हा जो काही पोरकटपणा आहे त्यांनी शब्दांचे अर्थ गुळगुळीत झालेत, एक प्रकारे शब्द निरर्थक होऊन गेलेले. लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे त्यांनीच त्यांच्या वचननाम्यामध्ये आणखीन पैशांचं किरापतीचं वाटप करण्याचं जाहीर केलं. तर याविषयी काय म्हणाल? मतदारांनी काय बघायचं, काय कुठे लक्ष द्यायचं किंवा काय समजायचं यात? मतदार बघत पण नाहीत. हा आपला परत भ्रम आहे. मी पत्रकार राहिलो पण मी अजिबात भ्रमामध्ये नाहीये की मी बोलण्याचा एक प्रभाव जनमानसावर पडतो. बिलकुल नाही. संपूर्ण मीडियाचा जनमानसावर 5% फरक पडतो. 95% तुमच्याकडे ढुंकून बघत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणीमुळे गेल्या वेळची विधानसभा निवडणूक जिंकली, तर मग हरियाणामध्ये लाडकी बहीण नव्हती. तेव्हा काय असतं माहिती का, ज्यांना कठीण प्रश्नांची सोपी उत्तरं शोधायची असतात ते विश्लेषण करताना अशी सोपी उत्तरं शोधतात. देवेंद्र फडणवीसांनी लोकसभेतल्या पराभवानंतर एक कार्यकर्त्यांना समजावलं की बाबांनो, आपली चूक आहे, आपण हरलो, कारण आपण निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत आणण्याच्या कामात आळस केलेला आहे. 3-4% मतदान वाढवा, सगळे निवडणुकीचे निकाल उलटे पालटे होऊन जातील. आणि बघा तुम्ही, लोकसभा आणि विधानसभा याच्यामध्ये 5 ते 6% मतदान वाढलं आणि निकाल किती उलटे पालटे होऊन गेले. आता ते केलं असताना लाडकी बहीण नसती म्हणून मतदान झालं नसतं का? तेव्हा सांगण्याचा हेतू असता काहीतरी कशाला तरी एक लेबल लावायचं. हा, मॅन ऑफ द मॅच. त्या एका क्रिकेटपटूमुळे अख्खी मॅच जिंकलेली नसते. मी उत्तम बॉलिंग केली पण माझ्या सहकार्याने ऐन वेळेला ती कॅच घेतली नाही तर ती विकेट मिळाली नसती. तेव्हा काय करतात, कशाला तरी एकाला महत्वाचा ठरवायचा आणि म्हणून त्याला मॅन ऑफ द मॅच करतात. तसं लाडकी बहीण योजना किंवा घोषणा ही असते आणि मग त्यात मग दुसरे पक्ष होतात. ठीक आहे, लाडकी बहीण म्हणून 1500 दिले, आम्ही 3000 देऊ किंवा 3100 देऊ. हा खुलेपणा असतो. हेच तुम्हाला आठवत असेल 95 साली उद्धव ठाकरेंच्या सुपीक डोक्यातून झुणका भाकर योजना आली. काय झालं त्याच्यामुळे? मनोहर जोशींच्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी केलेलं पहिलं काम असं होतं की झुणका भाकर योजना बंद केली. शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्याने बंद केली. अशा किती योजना किती काळ चालल्या आहे बघा. त्यामुळे निवडणुका जिंकता येतात किंवा मतदार त्या सापड्यात अडकतो असं मला बिलकुल वाटत नाही. जेव्हा सामान्य मतदाराला वाटतं की हे अतिरेक होतोय, सामान्य मतदार कमालीचा सूचिक असतो आणि जेव्हा त्याला सहन करणं अशक्य होतं तेव्हा तो फार उलट पालट करून टाकतो आणि ते 2014 मध्ये आत्ता तसं काही परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे फार मोठे बदल अशक्य असते. राज उबाठा यांची युती किंवा मनसे आणि उबाठा शिवसेना यांचं भवितव्य काय वाटतं? या निवडणुकीत काय घडेल असं वाटतंय? मला काय फारसं होईल असं वाटत नाही. कारण तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी वेगळे झालेले नव्हतात. महाराष्ट्राच्या हिताचं होतं म्हणून मी 2005 मध्ये बाळासाहेबांच्या पाठ फिरवली, शिवसेनेतून बाहेर पडलो असं राज ठाकरेचं कुठलं तरी वाक्य तुम्ही ऐकले का? मग आज तुम्ही एकत्र येण्यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे हे आलं कुठून? हे मीडिया लोकांच्या डोक्यात भरवायचा प्रयत्न करतो. पण लोक आता इतके बुद्धू राहिले ना. 30-40 वर्षापूर्वी जी गोष्ट होती की जेवढा मीडियाचा प्रभाव जनमानसावर होता तो आज राहिलेला नाही. सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडिया आणि इंटरनेट वगैरेमुळे लोकांना माहिती मिळवण्याचे इतके सोर्सेस उपलब्ध झालेले की अमेरिकेच्या कुठच्या तरी एका छोट्या शहरामध्ये घडलेली घटना आहे ही मला व्हॉट्सअप किंवा फेसबुक वरून 2 मिनिटात कळलेली असते. मला वर्तमानपत्र आणि चॅनेलची गरजच नाही. पण मला त्याकडून ह्याचा खुलासा यावा आणि तो खुलासा तर कोणी कळत नाही. हे मी तुम्हाला सांगितलं आता की अरे बापरे बाबा कसं काय झालंय की बिनविरोध 18,000 पेक्षा 20,000 बिनविरोध बंगालमध्ये निवडणूक
कोर्टाने दखल घेतली हे ज्यांना माहिती सुद्धा नाही असे लोक आज पत्रकार होऊन महाराष्ट्रातल्या बिनविरोधवर प्रवचन झोडत आहेत. आणि परत राज ठाकरेंनी सांगितलं की मी याविरुद्ध कोर्टात जाणार आहे, तर त्याच्यावेळी डोका पिटवला जातो. सुप्रीम कोर्टात जाऊन काय होणार आहे? सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी देशाच्या निवडणूक आयोगाला बोलवलेलं आहे आणि मला वाटतं 2018 मध्ये गोष्ट आहे. नोटाचा विषय पण सुप्रीम कोर्टात मला वाटते 22 का 2022-23 मध्ये येऊन गेलेला आहे. त्याच्यात खुलासा केलाय त्यांनी. नोटामध्ये नोटाला समजा एकच उमेदवार आहे तर नोटा नाही, नोटा ठेवा आणि मतदान घ्या. तर निवडणूक आयोगाने सांगितलं आमच्या नियमानुसार नोटाला जास्त मतं मिळाली तरी नोटा नावाचा कोणी कल्पना नाहीये, कल्पना आहे, व्यक्ती नाही, त्यामुळे तो जिंकला असं जाहीर करता येत नाही. त्यामुळे नोटामध्ये सुद्धा नोटापेक्षा कमी मतं पडलेला जिवंत माणूस असेल त्याला विजयी घोषित करावं लागेल. हे लॉजिक आहे. हा सगळा कल्पनाविलास कसा झाला? नोटाचा अधिकार हा खोळेपणा आहे, तार्किक अतिरेक आहे आणि त्यामुळे यामुळे काय होईल असं मला वाटत नाही. हे लोक नाचतील. ठाकरे बंधूंविषयी भयंकर सहानुभूती ठाकरे ब्रँड विषयी मीडियामध्ये आहे, पण दुर्दैव असं आहे की निवडणूक आयोग मीडियामधली सहानुभूती मोजून निवडणुकीचे निकाल लावत नाही. भाऊ, तुम्ही बंगाल मधल्या उमेदवारीबद्दल जे म्हणालात, बिनविरोध निवडीबद्दल, तर विरोधकांचा असा आक्षेप आहे की त्यावेळेला भाजपाने त्याला विरोध केला बद्दल काय सांगा? नाही, भाजपने केला. सीपीएमला कोर्टात गेला ना. मी न जाण्याबद्दल बोलतच नाही. माझा विषय आहे की 100, 125 आणि 18,000 याला काहीतरी तारतम्य आहे की नाही. गंमत अशी की एका पोत्यामध्ये 1/3 दगड भरलेले आहेत आणि 2/3 तांदूळ आहेत, त्याच्याबद्दल आक्षेप घेणं, आणि एका पोत्यामध्ये पोटभर तांदळामध्ये मुठभर खडे आहेत त्याच्यासाठी आक्षेप घेणं, यामध्ये फरक असतो. आपण घरात तांदूळ, गहू काय ते कडधान्य का निवडतो? की त्याच्यामध्ये प्रचंड भेसळ आहे. पोतभर तांदळामध्ये, गव्हामध्ये चिमूटभर किंवा मूठभर जर दगड गोटे असतील तर त्याला भेसळ म्हणत नाहीत. हे लक्षात घ्या. याला लॉजिक म्हणतात. कोणालाही उमेदवारी देण्यावरून भाजपा विरोधी एक सूर आहे असं अर्थात माध्यमांमध्येच दाखवलं जात आहे. त्याविषयी काय सांगा? आणि भाजपाने काय पथ्य पाळायला हवे? नाही, एक लक्षात ठेवा, एखाद्या तत्व आणि व्यवहार यामध्ये फरक असतो. सावरकर हे अत्यंत तत्वनिष्ठ होते. ते राजकारणात म्हणजे व्यवहारात यशस्वी झाले नाहीत, पण त्यांचे विचार व्यवहारी करायला गेलेला प्रत्येक हिंदुत्ववादी पक्ष यशस्वी झालेला आहे. कारण त्यामध्ये तत्व टिकवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा, पण आपली तत्व पायदळी तुडवणाऱ्याला शिरजोर होऊ द्यायचं नाही. हा व्यवहाराचा समतोल असतो. अत्र्यांचं एक फार सुंदर, आचार्य अत्र्यांचं विधान आहे की पत्रकारिता हा धर्म असला तरी धंदा म्हणून करावा लागतो. याचा अर्थ असा की धंदा आणि धर्म हे समांतर रेषेतले आहेत. जेव्हा त्या समांतर रेषा आपलं समान अंतर ठेवून चालतील तोपर्यंत रुळावरून गाडी घसरत नाही. धंद्याचा अतिरेक झाला किंवा तत्वांचा किंवा धर्माचा अतिरेक झाला तर ही गाडी घसरू शकेल. तेव्हा आज घडीला आपले जे प्रखर शत्रू आहेत किंवा प्रतिस्पर्धी आहेत त्यांना नामोहरम करेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत जिंकणं ही भूमिका असलीच पाहिजे. त्याला व्यवहार म्हणतात. आज आपण चर्चा करतोय, आपण 20 वर्ष 25 वर्ष मागे गेलो. भाजप अत्यंत तत्वनिष्ठ राहून तिकीट देत होता, जिंकत नव्हता ना. तेव्हा तुम्ही चर्चा केली का की भाजप कोणाला तिकीट देत नाही, कोणाला तिकीट देतो नाही? आज का करताय? भाजप जिंकतोय म्हणून. त्यामुळे भाजपने स्वतःला जिंकत आणण्यापर्यंत जो व्यवहार दाखवलेला आहे तो त्याच्या पलीकडे गेला तर त्याच्यानंतर भाजपची देखील घसरगुंडी होईल. ते कुठे थांबायचं हे भाजपला, हे काँग्रेसला ठरवलं, काँग्रेसची घसरगुंडी झाली नसती. अगदी आज आपण बघू ना, उद्धव ठाकरे आणि मराठी 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 म्हणतात. आजपर्यंत शिवसेनेचे जे राज्यसभेत गेलेले सदस्य आहेत त्यांची यादी काढा आणि त्याच्यात किती लोक मराठी आहेत ते मला दाखवा. मग तुम्हाला कळेल की हे अमराठी लोक हे मराठी मतांवर आमदार निवडून आणायचे आणि त्या मराठी आमदारांच्या मतावर अमराठी लोक राज्यसभेत पाठवायचे.
हा धंदा होता, व्यवहार होता. तेव्हा तत्वाचं जेव्हा काय असतं, अगदी हिंदी सिनेमातला व्हिलन बघतो ना, तो तुमच्यावर तलवार वगैरे उपसतो आणि मग जेव्हा तलवार माझ्या हातात येते तो म्हणतात, तू सभ्य आहेस, तू कशी तलवार भोसकणार? अरे त्याला तलवार भोसकायचा अधिकार आहे, मला नाही, कारण मी सभ्य आहे. मी सभ्य आहे हाच माझा दुर्गुण आहे. तर भाजप पण तुमच्या पातळीवर उतरला. भाजप तुमच्या पातळीवर नव्हता तोपर्यंत तुम्हाला आवडत होता. आता भाजप तुमच्यात बदमाशी करायला लागला तुमच्यासारखी, म्हणून तुम्ही लगेच भाजपला सभ्यतेचे धडे शिकवताय. असं काही फरक पडणार नाही. आजचे भाजपचे नेते हे तितके चतुर आहेत, त्यांना किती सभ्य राहायचं आणि किती बदमाश व्हायचं ते कळतं. तर आता भाऊ तुम्ही मतदारांना काय सांगाल, त्यांनी मत देताना काय विचार करायला हवा? कारण हा सगळा जो माध्यमांमध्ये गदारोळ चालू असतो त्यातून मतदारांनी काय विचार करायला? पहिली गोष्ट म्हणजे मतदार फार हुशार आहे आणि तो माध्यमांकडे साप पाठ फिरवतो. माध्यमांमध्ये तुम्ही बघाल तर माध्यमांमध्ये हरियाणा असो, महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा बिहार असो, काँग्रेस आणि इंडिया अलायन्स जिंकत होती, पण ती नाही जिंकली. याचा कारण पहिल्यांदा आपल्याला लोकशाही जगवायची असेल तर मीडियाकडे पाठ फिरवली पाहिजे, हे मतदाराने, सामान्य जनतेने ओळखलंय. त्याचे परिणाम आपण बघितलेत. त्यामुळे मतदाराला मी शहाणं करायची गरज नाही, मतदार शहाण आहे. तो तुमचं ऐकतही असेल पण तुमच्या तालावर नाचत नाही. आणि याचा पुरावा या गेल्या लोकसभेनंतरच्या निवडणुकांचे निकाल आहे. मी त्याला शहाणपण शिकवायची गरज नाही. तो विचार करतो, त्याला कळतं मी लोकसभेला मतदान करतोय, विधानसभेला करतोय, की कॉर्पोरेशन, महापालिका, जिल्हा परिषदेला करतोय, मी पोटनिवडणुकीत करतोय की जनरल इलेक्शन मध्ये करतोय, हे मतदाराला कळतं. म्हणून लोकशाही जिवंत आहे. कुठच्याही पक्षाच्या महत्तेमुळे लोकशाही जिवंत नाही. भाऊ, मनपूर्वक धन्यवाद. मला कल्पना आहे आपण अतिशय व्यग्र आहात, तरी सुद्धा आपण वेळ दिलात त्याबद्दल हिंदुस्थान पोस्टच्या वतीने आपले मनपूर्वक आभार.